कारण का बऱ्याच कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांबरोबर फोटो दादांचे कमी दिसतात, प्रफुल्ल पटेल साहेबांचे त्या ठिकाणी जास्त दिसतात। त्याच्याचबरोबर निर्णय घेत असताना दिल्लीतला कुठलाही निर्णय असेल तर प्रफुल्ल पटेल साहेब जास्त पुढाकार घेताना दिसतात। आणि काल कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये ते बोलून गेले की जर द्यायचं असेल तर मलाच द्यावं लागेल। त्याचा अर्थ की पार्टीवर खूप चांगली पकड ही प्रफुल्ल पटेल साहेबांची त्या ठिकाणी दिसते। त्यामुळे अजितदादांना वेगळं हे विकासासाठी केलं गेलं का प्रफुल्ल पटेल साहेबांना ईडीच्या अडचणीतून नाही तर कारवाईतून बाहेर काढण्यासाठी खरं तर केलं गेलं हे खास आपल्याला बघावं लागेल। आणि कदाचित प्रफुल्ल पटेल साहेबांची कुठेतरी मोदी साहेबांबरोबर गुजरात मार्गे काहीतरी ओळख असावी असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण कालचं त्यांचं स्टेटमेंट हे फारच अहंकार असल्यासारखं तिथं वाटलं। ठीक आहे, ती त्यांची पार्टी आहे, अजितदादा ते त्या ठिकाणी निर्णय घेतील, त्याच्यात आमचा तरी हक्क नाही। पण लोकांना नक्कीच तिथं दिसायला लागलंय की भाजपली कोणाचं ऐकून ही पार्टी आणि कुटुंब फोडलेलं आहे। रोहित दादा, तुम्ही पक्षामध्ये नाराज असल्याची फार चर्चा होती। खरं तर तुमचा ज्यावेळेस राज्यस्तरीय मेळावा झाला त्यावेळेस देखील तुमचं आणि वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं। पक्षामध्ये तुम्हाला सातत्याने डावललं जात आहे का? तुम्हाला पक्षामध्ये योग्य ती संधी मिळेल का तुम्हाला वाटतंय? एक आहे, मी नाराज झालोय आणि कुठेतरी जाऊन दरवाजा बंद करून बसलोय हे तुम्हाला कधी दिसणार नाही। माझा स्वभाव जर तुम्ही बघितला तर माझ्या मनामध्ये जे आहे ते मी बोलून दाखवतो। नगरला जे झालं त्याच्यामध्ये कुठल्याही नेत्यावर या एका व्यक्तीवर मी टीका करत नव्हतो। मी पार्टीच्या स्ट्रक्चरवर नाहीतर ज्या पद्धतीने आपली पार्टी चालते त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्याच्यावर कुठेतरी प्रत्यक्षानं बोललो। आणि मी जे बोललो ती माझी भूमिका होती फक्त नाही, मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमी त्या ठिकाणी राहतो, त्यांची भूमिका फक्त मी तिथं बोलून दाखवली। आणि बोलून दाखवत असताना मी हेच सांगितलं होतं, हा जो विजय आपल्याला मिळालेला आहे तो सामान्य नागरिक जे मतदार आहेत, निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि फक्त पवार साहेब यांच्यामुळेच हा विजय आपल्याला मिळालेला आहे। आणि नंतर मीडियावर जे काही चाललं की माझं आणि जयंत पाटील साहेबांचं, पण दोघांचं भाषण आपण जर बघितलं तर पाटील साहेबांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हा जो विजय झाला आहे नाही तर ही जी पार्टी आहे ती सामान्य लोकांची पार्टी आहे। त्यामुळे आमच्या दोघांच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही त्या ठिकाणी फरक नाही, फक्त एकच आहे, लोकात आम्ही जेव्हा जातो, मी भेटत असतो, विदर्भात गेलो, समजा पश्चिम महाराष्ट्रात गेलो, कोकणात गेलो, नाहीतर नाशिक त्या भागात गेलो तर तिथे गेल्यानंतर अनेक लोकांची इच्छा असते पार्टीला जुडायला। निर्णय घेणं हे फार महत्त्वाचं असतं, लगेच निर्णय घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं। 7 वर्ष पार्टीमध्ये तिथं काम करतोय, पद पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथं निर्णय घेणं हे कधी कधी अवघड होतं। आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी मी बोलून दाखवलेली आहे, ती त्यांना मान्य सुद्धा आहे। येत्या काळामध्ये जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, आदरणीय पवार साहेब असतील, जो कुठला निर्णय घेतील पदाच्या बाबतीत माझ्या बाबतीत मी तयार आहे। आणि जो विषय प्रमुख पदाच्या बाबतीत त्यात मी स्वतः इच्छुक नाहीये, अजिबात नाही। कारण का त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब चांगलं काम करतच आहे, त्यांच्या मार्गदर्शनाने खाली काम करायचं आहे। पण काम करत असताना जो युवा, विद्यार्थी, अजून इतर जे काही सेल आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे। कारण का आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये तिथं फिरत होतो तेव्हा अनेक युवांना जुडायचं होतं, पण कुठेतरी आपली संघटना, युवा, विद्यार्थी आणि ह्याच्या बाबतीत जे काही काम केलं जातं त्यात कुठेतरी आपण कमी आहोत असं काही प्रमाणात आम्हाला वाटलं। म्हणून त्या क्षेत्रात